ठरलं तर मग प्रेक्षकांनो, मालिकेचा एकदम जबरदस्त ट्रॅक आता आपल्याला येताना दिसत आहे. आत्तापर्यंत आपण इकडे पाहत आहोत की म्हणजे जरी जामिनावरती सुटका झाली असली तरी अजून निर्दोष सुटका होणं बाकी आहे. आणि या सगळ्यामध्ये मात्र आता निर्दोष सुटका होण्यासाठी इकडे आता गरज आहे ती म्हणजे या सगळ्यामध्ये महत्त्वाचं म्हणजे आता इकडे त्या मुलींच्या भेटण्याची. त्या मुली भेटल्याशिवाय मात्र आता सुटका होणं हे आता शक्य नाही आहे. आणि त्याचमुळे त्या मुली भेटणं ही गोष्ट जास्त महत्त्वाची आहे. आणि त्या शोधण्यासाठी मात्र आता इकडे इकडे एक पेन ड्राईव्ह सापडलेला आहे, जो आपण पाहिलेला आहे. याच पेन ड्राईव्हच्यामुळे आता खूप मोठं मात्र आता इकडे सत्य समोर येताना आपल्याला आता दिसणार आहे. या पेन ड्राईव्हच्यामुळे आता ज्या वेळेला त्या मुलींना कुठून कुठे काय करण्यात येणार आहे, त्या मुलींना मात्र आता कोणत्या ठिकाणी नेण्यात येणार आहे, या सगळ्याची हालचाली त्या आता पेन ड्राईव्हमध्ये आहेत. तो पेन ड्राईव्ह सापडल्यामुळे मात्र आता बरोबर रीतीने राकेश आणि सचिन यांना ट्रॅप करणं इकडे आता पोलिसांच्या मदतीने शक्य झालेलं आहे, ते म्हणजे अर्जुन सायलीला. आणि त्याच वेळेला धमाकेदार एंट्री झाली, ती म्हणजे रविराजांची. रविराजांनी या सगळ्यामध्ये मात्र आता ट्रॅप करत या सगळ्याचा शोध घेतलेला आहे. आणि ज्या वेळेला मानसी आणि त्या 9 मुली यांना आता एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी ज्या वेळेला हलवण्यात येते, त्याच वेळेला नेमकी धाड टाकत गाडीतून त्या मुलींना सोडवण्यात आले. पण इथे आता एक गोष्ट अशी घडलेली आहे की त्याच वेळेला मात्र आता राकेश आणि सचिन हे अडकले गेलेत. महिपत जरी इकडे नसला तरी राकेश आणि सचिन मात्र अडकले गेलेत. आणि इथूनच मात्र आता हा सगळा महिपत, नागराज आणि प्रिया यांचा प्लॅन आहे हे समजले. काय घडले, कसं घडले, इकडे आता सचिनने टोनीला कॉल केलाय आणि टोनीने सचिनला सांगितलं, हे बघ, जे काही लोकेशन आहे ते लोकेशन त्या पेनड्राईव्हमध्ये पाठवलेलं आहे. त्याच लोकेशनच्या मार्फत आता मुली आल्या पाहिजेत. त्यापेक्षा कोणताही वेगळा रूट त्यांचा नको आहे, कारण आता तो रूट एकदम सेफ आहे. आणि याच रूटवरून त्यांना जर का आपण आता आणलं तर आणि तरच मात्र आता हे सगळं व्यवस्थितरित्या होऊ शकतं. पण रूट जर का बदलला मग मात्र गडबड होईल. यावरती तो म्हणतो, ठीक आहे, तो पेनड्राईव्ह आता ताबडतोब तो हे करायला लागतो. पण पेनड्राईव्ह काही सापडतच नाहीये. तो सगळीकडे शोधतोय पण त्याला पेनड्राईव्ह सापडत नाहीये. पण आता या सगळ्यामध्ये त्याला आठवते की आपण हा पेनड्राईव्ह घरात नक्कीच आणला होता. मग इथून तो पेनड्राईव्ह गेला कुठे? तो आता गडबडलाय. सचिनला आता राकेशला तो म्हणायला लागलाय, काय माझा पेनड्राईव्ह सापडत नाहीये. जोपर्यंत पेनड्राईव्ह सापडत नाहीये तोपर्यंत आपण आता त्या लोकेशनवरून जाऊ शकत नाहीये. यावरती राकेश त्याला सांगायला लागतो, तू एक काम कर ना, तू या सगळ्यामध्ये मात्र आता तो पेनड्राईव्ह म्हणजे परत त्याच्यातलं लोकेशन मागवून घे ना. यावरती तो म्हणतो, लोकेशन तर मागवीन रे, पण तुझ्या लक्षात येतंय का तो पेनड्राईव्ह दुसऱ्या कोणाच्या हातात लागायला आणि हीच भीती खरी ठरलेली आहे. तो पेनड्राईव्ह हातात लागलाय तो म्हणजे स्वतः आता इकडे अर्जुनच्या. इकडे आता इन्स्पेक्टर सावंत आणि अर्जुन या सगळ्यामध्ये ज्या वेळेला शोध घेत आहेत, त्यावेळेला त्यांच्या हातामध्ये मात्र आता म्हणजे अर्जुनच्या हातात तो पेनड्राईव्ह लागलाय. अर्जुन या सगळ्यामध्ये मात्र आता तो पेनड्राईव्ह दाखवायला लागलाय, तो म्हणजे इकडे आता इन्स्पेक्टर सावंत. आणि आता हा पेनड्राईव्ह कुठे सापडलाय, तर जी प्रॉपर्टी मात्र आता रविराजांनी खरेदी केलेली होती, ती प्रॉपर्टी खरेदी करत असताना ज्या ठिकाणी 2 घरं बांधलेली आहेत त्या ठिकाणी तो पेनड्राईव्ह सापडलाय. आता हा पेनड्राईव्ह इथे कसा काय, कुठून, हे काही कळायला अर्जुनला मार्ग नाहीये. पण तो विचार करतोय काहीतरी याच्यामध्ये नक्कीच महत्त्वाचं असणार आहे. म्हणून आता अर्जुन तो पेनड्राईव्ह घेऊन आता तिकडून बाहेर पडलेला आहे. इकडे तोपर्यंत मात्र आता सायली सांगत आहे, ती म्हणजे कल्पनाला, आई, तुम्हाला असं वाटतंय की या सगळ्यामध्ये मी आता जाऊ नये. तुमची जी काही इच्छा आहे ती आता मला समजते की तुम्ही आता माझ्या काळजीपोटी हे सगळं बोलत आहात. पण या सगळ्यामध्ये मी तुम्हाला एक सांगू का? जशी तुम्हाला माझी आता काळजी वाटते ना, तशीच मला त्या मुलींची काळजी वाटते. आणि मला असं वाटते मी जर का तिकडे गेले ना, तर कदाचित त्या मुली सापडतील. कारण आता एक मनाचं कनेक्शन मनाशी लागलेलं असतं ना. यावरती आता इकडे कल्पना सांगते, तू नको चिंता करूस. ठीक आहे, मला तुझी गोष्ट समजते, पण आता तू स्वतःची काळजी घे. आणि स्वतःची काळजी घेत मात्र आता त्या मुलींचा शोध घे, तरच तुला मी परवानगी देईन. यावरती सायली त्यांना वचन देते, काळजी करू नका, मी माझी काळजी घेईन. आणि त्याच्यातच अर्जुनसुद्धा वचन देतो, मम्मा तू खरंच काळजी करू नकोस. काही झालं तरीसुद्धा मी सायलीची साथ काही सोडणार नाहीये आणि सायलीला मी काहीही होऊ देणार नाहीये. असं म्हटल्यावरती मात्र आता लगेचच इकडे सायली जायला निघालेली आहे. बरं, तोपर्यंत इकडे आता सचिनला कॉल आला आहे, तो म्हणजे डॉलीचा. आणि म्हणजे त्या आता टोनीचा. आणि टोनी आता सांगायला लागतोय, काय
ते लोकेशन मात्र आता सापडलं ना, यावरती आता सचिन गडबडलाय आणि तो सांगायला लागतो, म्हणजे आता तो पेन ड्राईव्ह माझा आता कुठेतरी गायब झालाय. आणि त्यावरती तो टोनी चिडलाय आणि वेड लागलाय का तुला? यावरती तो म्हणतो, तू एक काम कर ना, तू मला लोकेशन पाठव ना, मी इथे मुलींना घेऊन आता येतो. यावरती तो म्हणतो, हे बघ लोकेशन पाठवायचा प्रश्नच नाहीये. तो रूट आहे रूट आणि त्याच रूटने मात्र आता मुलींना घेऊन येणं अपेक्षित आहे. तुझ्या लक्षात आहे का? यावरती तो म्हणतो, प्लीज मग तो रूट मला पाठव. यावरती टोनी चिडलाय आणि टोनीने फोन कट केला. इकडे प्रिया आता कॉल करते आणि प्रिया आता सांगायला लागते, तुम्हाला कळतंय का? सायली घराबाहेर पडले. सायली आणि अर्जुन हे दोघं जण काय शोधायला घराबाहेर पडलेत हे आता तुम्ही जाणून घ्या, नाहीतर आता आपल्यासाठी कठीण काळ आहे. आणि त्यावरती मात्र आता सचिन इकडे चिडलाय आणि त्या सायली अर्जुनचं काय घेऊन बसलीस? इकडे माझा पेन ड्राईव्ह गायब झालाय. तो टोनी माझ्यावरती चिडलाय. त्याला तो पेन ड्राईव्ह असल्याशिवाय मात्र आता तो या सगळ्यामध्ये आपल्याला मदत करू शकणार नाहीये. आणि आपण जोपर्यंत पेन ड्राईव्ह सापडत नाहीये ना, नाहीतर आता हे सगळे इन्स्पेक्टर त्यांच्या हातात जर हा पेन ड्राईव्ह सापडला, तर आपलं लाईव्ह लोकेशन त्यांना आता आयतच मिळून जाईल. तुझ्या लक्षात येतंय का? असं म्हटल्यावरती प्रिया म्हणते, तुम्ही काय मूर्ख आहात का? म्हणजे आता तुम्हाला कळत नाहीये का हे सगळं तुम्ही आता आधीच हे करायला पाहिजे होतं? असं म्हटल्यावरती आता इकडे प्रियाला तो सांगतो, हे बघ तुझ्या इतके सगळेच काही हुशार नसतात ना. हे बघ जे काही आहे ना ते असं आहे. तू कोणत्याही परिस्थितीमध्ये मात्र आता गप्प बस. आम्ही बघतो काय करायचं ते. आणि त्यावरती प्रिया म्हणते, ते पेन ड्राईव्ह जर का आता अर्जुनच्या हातामध्ये लागलं तर काय करशील? यावरती तो म्हणतो, बघेन मी काय करायचं ते. फायनली मात्र आता सचिन इकडे चिडलाय. त्याला कळतच नाहीये की हे सगळं कसं सॉल्व्ह करायचंय, काय करायचंय? आणि तो आता इकडे पेन ड्राईव्ह शोधतोय. तोपर्यंत अर्जुन आता सायलीला म्हणतोय, चल आपल्याला निघायचं आहे ना. पण सायली, अगं माझ्या हातात एक पेन ड्राईव्ह लागलंय. त्याचं नक्की काय गूढ आहे ते आता आपण शोधून काढूया आणि त्यानंतर मग आता आपण जाऊया. सायली म्हणते, काम करा ना, तुम्ही लावा ना ते पेन ड्राईव्ह. सायली आणि अर्जुन ताबडतोब ते आता पेन ड्राईव्ह ज्या वेळेला ऑन करतात आणि त्याच वेळेला प्रेक्षकांनो काय तो चमत्कार त्यांच्या हातामध्ये मात्र आता लागलेला आहे. ते म्हणजे खूप मोठं गूढ. गूढ हातात लागले म्हणण्यापेक्षा मात्र आता या सगळ्यामध्ये तो आता रूट हातात लागलाय. जो रूटमधून मात्र आता इकडे मुलींना घेऊन जाण्यात येणार आहे तो रूट. आणि अर्जुन सांगायला लागतो, कदाचित हा तोच रूट असू शकतो ज्या रूटवरून मात्र आता मुलींना घेऊन जाण्यात येणार आहे. ताबडतोब आत्ताच्या आत्ता आपण एक काम करूया, इन्स्पेक्टर सावंतांना कॉल करू आणि हा रूट फॉलो करायला सांगू. तितक्यात अर्जुनला कॉल आलाय रविराजांचा आणि रविराज मात्र आता अर्जुनला सांगायला लागतो, अर्जुन हे काय ऐकतोय मी? यावरती अर्जुन म्हणतो, सिनियर हे बघ तू चिंता करू नकोस. सायलीला जामीन तर मिळालेली आहे. तिला निर्दोष सोडवण्याची जबाबदारी सुद्धा माझी. यावरती रविराज सांगायला लागतात, तू तिला जामीन मिळवून दिलायस, पण तिला निर्दोष सोडवण्याची जबाबदारी माझी आहे. मी येतोय परत. असं म्हटल्यावरती रविराजांना आत्तापर्यंतची सगळी डिटेलमध्ये खबरबात अर्जुन आता देतोय आणि अर्जुनने सगळी खबरबात दिल्यावरती रविराज तडक निघालेत. बरं त्यावेळेला मात्र आता इकडे टोनीने दुसरा रूट पाठवलाय. टोनीने रूट पाठवल्यावरती अर्जुन त्या रूटवरती मात्र आता जायला निघालेला आहे. ज्या रूटवरती मात्र आता टोनीने रूट पाठवलाय, सचिन निघालाय, तिकडून अर्जुन निघालाय, तिकडून आता हा निघालाय. मुलींना त्या आता ट्रॅकमध्ये टाकण्यात आले. तोपर्यंत सायली तिकडून निघाले. एका पाठोपाठ एक अशा घटना घडतायत. सायली देवी आईचा आशीर्वाद घेते आणि आज काहीही झालं तरी माझं मन मला आता सांगत आहे की लवकरात लवकर मात्र आता इकडे त्या मुली सापडणार आहेत. सायली बाहेर पडले तोपर्यंत हे लोक त्या लोकेशनवरती पोहोचलेत जिथे आता त्या मुलींना ठेवण्यात आलं होतं, पण त्या मुलींना तिकडून आता हलवण्यात आलेलं आहे. आणि मग आता तिथून पुढे मुलींना कुठे घेऊन जाणार, काय घेऊन जाणार हे लोकेशन ट्रॅक करत करत मात्र आता ते सगळेजण तिकडून निघालेत. इकडून सचिन आणि राकेश निघाले आणि रस्त्यातच त्यांची आता व्हॅन अडवण्यात आलेली आहे. ज्या वेळेला रस्त्यात त्यांची व्हॅन अडवण्यात आली आणि त्याच वेळेला मात्र महाभयंकर सत्याचा महाभयंकर उलगडा झालाय. मानसीने मात्र आता सायलीला पाहिलंय. सायलीताई, सायलीताई असं म्हणत मानसी तिकडे आता आलेली आहे. ज्या वेळेला मात्र आता मानसी तिकडे येते आणि आता रविराज आणि बाकी सगळे धावत गेलेत आणि त्या मुलींना थांबवलंय. एकाच झटक्यात मात्र आता सचिन आणि राकेश या दोघांची कारस्थानं समोर आलेत आणि मुली आता पकडल्या गेलेल्या आहेत. मुली धावत पळत आता तिकडे येतात आणि हे आम्हाला पळवून घेऊन जात होते. सायलीताई बरोबर वेळेमध्ये तू आता आलीस असं म्हणत सायलीला मिठी मारले.
एका झटक्यात मात्र आता एका पोलिसांनी तो व्हिडिओ केलाय आणि तो व्हिडिओ बघता बघता व्हायरल झाला. या सगळ्यामधून मात्र आता महिपतचं नाव जरी मात्र आता वाचलं असलं तरीसुद्धा या सगळ्या दोघांना मात्र आता पकडण्यामध्ये यश येणार आहे आणि हे दोघं जण मात्र आता महिपतचं नाव घेणार का? आणि या सगळ्यामध्ये मात्र आता या मुली सापडल्यामुळे सायलीवरील ही केस पूर्णपणे निर्दोष सिद्ध होणार का? या आणि अनेक प्रश्नांची उत्तरं आपल्याला येणाऱ्या भागामध्ये पाहायला